स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांची जयंती न्यू गणेश कॉलनी परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सराफा बाजारातील महाराणा प्रताप चौकातील पुतळ्याला आणि न्यू गणेश कॉलनीतील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात महाकाली शक्तिपीठाचे पीठाधीश्वर शक्ती महाराज व नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की आजच्या काळात वीर महाराणा प्रताप यांच्या स्वाभिमान, स्वराज्य आणि धर्मरक्षणाच्या विचारांची देशाला अत्यंत गरज आहे. त्यांच्या जीवनातून त्याग, संघर्ष आणि कधीही न झुकण्याची शिकवण घेण्याची गरज प्रत्येक भारतीयाने ओळखली पाहिजे. महाराणा प्रताप यांनी आपल्या संपूर्ण जीवनात परकीय आक्रमणाला तोंड देत मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेला लढा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असं त्यांनी सांगितलं. जयंतीनिमित्त सकाळी सराफा बाजारातील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला आणि त्यानंतर न्यू गणेश कॉलनीतील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जय महाराणा प्रतापच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. वीर महाराणा प्रताप यांच्या बलिदानाला स्मरून शेकडो नागरिकांनी पुतळ्याला फुले अर्पण केली. कार्यक्रमात करणी सेना महिला जिल्हाध्यक्ष कांचन ठाकूर यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य गाथेचा उल्लेख करत आजच्या महिलांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा असं आवाहन केलं. नगरसेवक मिलिंद बांबल यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा आढावा घेतला आणि त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. महाराणा प्रताप यांच्या घोड्याचा, त्यांच्या निष्ठेचा आणि हल्दीघाटीच्या लढाईचा संदर्भ देत तरुणांनी राष्ट्रभक्तीचा आदर्श त्यांच्याकडून घ्यावा असे सांगितले. तसेच नगरसेवक मिलिंद बांबल यांनी बोलताना सांगितले की महाराणा प्रताप हे केवळ एका जातीचे किंवा समाजाचे नायक नसून संपूर्ण भारताचे आदर्श आहेत. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन लढा दिला. आज समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींना उत्तर देण्यासाठी महाराणा प्रताप यांच्या एकतेचा मंत्र आत्मसात करणं गरजेचं आहे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शाळा महाविद्यालयात त्यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम घेण्याची मागणी केली. सर्वांनी मिळून महाराणा प्रताप यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजात स्वाभिमानाची भावना रुजवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन न्यू गणेश कॉलनीतील स्थानिक युवक व नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त परिसरात भगवे ध्वज फडकवण्यात आले होते. दिवसभर वातावरण देशभक्तिमय होते. कार्यक्रमाला महाकाली शक्तिपीठाचे स्वर शक्ती महाराज, करणी सेना महिलाध्यक्ष जिल्हाध्यक्ष कांचन ठाकूर, डॉक्टर जितेंद्र सिंह राजकुमार, शक्तिसिंह राठोड, नगरसेवक मिलिंद बांबल, नरेंद्र सिंह चंदेल यांच्यासह परिसरातील नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मैं महामंत्री के नाते से एक आह्वान करता हूँ हमारे वीर महाराणा प्रताप जी के चरणों से कि हमारी नारी शक्ति, कन्या शक्ति और हमारे बड़े बुजुर्ग लोग, हमारे सब जवान लोग सब एक हो जाओ. पूरा अमरावती शहर के, बटेरे शहर के, विलासनगर के, नांदगांव पेड़ के सब एक हो जाओ, एक जान बनाओ और हमारे को आगे ठाकुर समाज के तरफ से, राजपूताना समाज के तरफ से, ठाकुर समाज जो भी समाज आ रही है उनकी तरफ से और मेन सकल हिंदू समाज की तरफ से हमारे अमरावती शहर, बटेरा शहर की जितनी भी हिंदू संगठन है उनकी भी तरफ से मैं एक आह्वान करता हूँ. मैं डॉक्टर 1008 माँ शक्ति पीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज महाकाली शक्ति जी प्रतिष्ठान से एक आह्वान करता हूँ, सब एकजुट होकर काम करो. हिंदी